मित्रो, आपल्याला तर माहिती आहे पीएम किसानचा 17वा हप्ता हा 18 जून 2024 रोजी आपल्या खात्यावरती येणार आहे। मात्र आपले नाव पीएम किसानच्या 17व्या हप्त्याच्या यादीत आहे का हे कसं चेक करावं, त्याचबरोबर लिस्टमध्ये जरी नाव असेल तरी आपल्याला 2000 रुपये मिळतील का हे सुद्धा कसे पाहायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। pmkisan.go.in या वेबसाईटवरती या, यादी पाहण्यासाठी खालती या बेनिफिशरी लिस्ट वरती क्लिक करा। यानंतर पहा इथून आपले राज्य, इथून आपला जिल्हा, इथून तालुका, पुन्हा तालुका आणि इथून गाव सिलेक्ट करायचं आहे आणि गेट रिपोर्ट यावरती क्लिक करा। यानंतर आपल्या डिस्प्लेला गावातील लोकांची म्हणजे फार्मर नेम दिसून येतील। यामध्ये खालती यायचं आहे। 50 लोकांची शीट आहे, जितकी नावं असतील तितक्या शीट असतील। आपलं नाव या यादीमध्ये आहे का ते तुम्ही तपासू शकता। पहा अशा पद्धतीने 385 लोकांची ही यादी आहे। आपल्याला पीएम किसानचे पैसे येणार की नाहीत हे यादीमध्ये कळणार नाही, पण यादीमध्ये आपले नाव आहे का हे अशा पद्धतीने तपासू शकता। आता मित्रो, महत्त्वाचं म्हणजे पीएम किसानच्या यादीमध्ये जरी नाव असेल तरी आपल्याला 17वा हप्ता आपल्या खात्यावरती येईल का हे कसं चेक करायचं ते पहा। सर्वात प्रथम मित्रो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपचं चॅनल दिलेलं आहे, तिथे जॉईन सुद्धा व्हा, महत्त्वाचे अपडेट देणार आहे। पहा आपल्याला आपले पैसे 2000 येतील का हे पाहण्यासाठी नो युअर स्टेटस वरती क्लिक करावं लागेल। यावरती क्लिक करा। मित्रो, आपल्याला यामध्ये आल्यानंतर इंटर रजिस्ट्रेशन नंबर करायचा आहे, कॅप्चा फिल करायचा आहे आणि गेट ओटीपी करून मोबाईल वरती ओटीपी घ्यायचा आहे। आपल्याला जर रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल, नो युअर रजिस्ट्रेशन नंबर यावरती क्लिक करा। इथे तुमचा पीएम किसानचा जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे तो टाका किंवा आधार नंबर इंटर करा, कॅप्चा फिल करा, ओटीपी इंटर करा। त्यानंतर आपल्याला एमएच पासून रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल, तो रजिस्ट्रेशन नंबर मिळवा। त्यानंतर पुन्हा आपल्याला नो युअर स्टेटस वरती क्लिक करायचं आहे। इथे रजिस्ट्रेशन नंबर इंटर करा, कॅप्चा फिल करा आणि गेट ओटीपी वरती क्लिक करा। अशा पद्धतीने तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन ओपन होईल। इथे तुमची सर्व माहिती येऊन जाईल। यामध्ये पहा इलिजिबिलिटी स्टेटस वरती क्लिक करायचं आहे, सेकंड नंबरचा ऑप्शन। यामध्ये तुमचं लँड सीडिंग येस आहे, ई-केवायसी येस आहे, आधार सीडिंग पण येस आहे। याचा अर्थ तुम्हाला पैसे भेटतील, पण याचा उलट अर्थ असा की रिझन ऑफ इनइलिजिबिलिटी यामध्ये सुद्धा आपण चेक करणं गरजेचं आहे। जर तुमच्या स्टेटस मध्ये रिझन ऑफ इनइलिजिबिलिटी असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। यावरती क्लिक करा। इथे पाहू शकता तुमचं रिझन काय दिलेलं आहे, लँड ओनरशिप डज नॉट स्टँड इज हर नेम। तर मित्रो, यामुळे तुमचे पैसे येणार नाहीत। जर तुमचं रिझन ऑफ इनइलिजिबिलिटी मध्ये नाव नसेल तर तुमचे नक्की पैसे येतील। आपल्या या 3 गोष्टी कंपल्सरी येस असणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने मित्रो, आपलं बेनिफिशरी स्टेटस चेक करा। आणि मित्रो, रिझन ऑफ इनइलिजिबिलिटी मध्ये तुमचं नाव काही असेल, तुमचा एरर काही असेल, तुम्हाला अपात्र केलं असेल तर यासाठी पात्र कसं बनायचं याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे। डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्ट देत आहे, त्या माध्यमातून तुम्ही एक फॉर्म भरायचा आहे। फॉर्म फिल करून तुम्हाला तहसील ऑफिस मध्ये जमा करायचं आहे। अशा पद्धतीने तुमचं पीएम किसानच्या यादीमध्ये नाव चेक करायचं आहे, पण आपलं बेनिफिशरी स्टेटस सुद्धा चेक करायचं आहे, जेणेकरून आपला 17वा हप्ता आपल्या खात्यावरती येईल का हे तुम्हाला पाहता येणार आहे। चॅनलवरती नवीन असाल ई ग्रामपंचायतला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। तुमची कमेंट येणं गरजेचं आहे।